तुम्हाला सुकट झिंग्यांची रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी झिंगे घेतलेले आहेत, साफ केलेले आहेत मी छान असे, आणि मिडियम आकाराचे 5 कांदे घेतलेले आहेत, ही कोथिंबीर घेतलेली आहे, 2 छोट्या आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। तर मी याला कढई ठेवून हे लालसर थोडंसं जे हलकं भाजून घ्यायचं आहे। तर छान असं भाजून झालेलं आहे, हलकं म्हणजे जास्त करपू पण द्यायचं नाही, नाहीतर काय कडू होईल। मी काढून घेते एका ताटामध्ये। तर काढून घेतले मी, कढई ठेवते आणि आता आपल्याला तेल घालायचं आहे। तेल घालून झालेलं आहे, गॅस मिडियमवरती करायचा आहे। आता बारीक कट करून घेतलेला कांदा आहे हे घालायचा आहे। तेल असं परतून घ्यायचं आणि थोडा लालसर होईपर्यंत झाकण ठेवून घ्यायचं। एक 5 मिनिटं आपल्याला ह्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि 5 मिनिटाच्या नंतर ना आपल्याला ह्याला 2-3 पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आहे। आपलं बघूया आपले कांदे लाल झालेले आहेत का। तर छान असे लालसर झालेले आहेत। आता आपल्याला हे कट केलेले टोमॅटो हे घालायचे आहेत, छान असं परतून पण घ्यायचं आहे। आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आपले टोमॅटो पण नरम लगेच होती। आता झाकण ठेवायचं आहे। तर बघू शकता छान असे टोमॅटो आपले नरम झालेले आहेत। आता छान असं परतून घ्यायचं आहे। थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला, 3 चमचे लाल तिखट घरचाच मसाला आहे। त्याला पण छान असं परतून घ्यायचे। ही कट केलेली कोथिंबीर ही पण घालायची आहे। याला पण छान असं परतवायचं आहे। हे सुकट झिंगे मी 2-3 पाण्याने धुवून घेतले छान असं, तर हे पण घालायचं आहे आपल्याला। याला पण छान असं परतून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पण नक्कीच बनवून बघा घरी, तुम्हाला पण आवडेल। एकदम सोपी पद्धत आहे। सपोर्ट पण करत चला, सपोर्टची पण खूप गरज आहे। तर परतून झालेलं आहे। तर आता आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे। दहा ते 15 मिनिटं आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आणि मिडियम आचेवरतीच ठेवायचं आहे। A few moments later. चला बघूया, आता 15 मिनिटं झालेली आहेत। सुकट झिंग्यांची चटणी आपली तयार आहे, छान असं तेलामध्ये आलेली आहे। तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर बघू शकता, तर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।